तर हे गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. तर मी साफ करायला घेतली होती कोळंबी आणि आज खूप स्पेशल सेलिब्रेशन होतं घरामध्ये. तर आजचं स्पेशल फंक्शन ऑर्गनाईज केलं होतं आम्ही सगळ्यांनी मिळून. फक्त आमच्या घरामध्ये मी सोडून सगळ्या लेडीजसाठी सरप्राईज होतं. तर तुम्ही विचार करत असाल की माझ्यासाठी का नाही सरप्राईज आणि फक्त त्यांच्यासाठीच का? तर प्लॅनच माझा होता, सो त्यामुळे त्यांच्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं. बट प्लॅन जरी माझा असला तरी सगळ्या आमच्या जेवढं घरामध्ये जेवढे पण मेल पर्सन आहेत, सगळ्यांनी मला ह्या गोष्टीमध्ये खूप सपोर्ट केला. त्यांचा खूप मोठा हात आहे हे फंक्शन पार पाडण्याच्या मागे. तर चला डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करते. तर कोळंबी साफ करून झाली होती माझी आणि नंतर मी आली होती केक घ्यायला. मला 2 केक घ्यायचे होते, सो मी 2 केक फायनल केले मला जे हवे होते ते. देन त्यानंतर घ्यायच्या होत्या मला 6 साड्या. त्यासाठी मी गेली होती शॉपमध्ये आणि 6 साड्या घेऊन मी घरी आली होती. ह्या सगळ्या गोष्टी करताना माझ्या पिल्लूची एक वेगळीच एक्साइटमेंट होती आणि घरामध्ये झिंगाट सॉन्ग लावलं होतं आणि तो मस्त एन्जॉय करत डान्स करत होता झिंगाट सॉन्ग वरती. त्याला नाचवत होती. मी त्याला बोलत होती, बाबू माझ्या आणि काकासारखं डान्स करायला शिकायचंय तुला. सो तरी तुम्हाला अजून प्रश्न पडला असेल की नेमकी फंक्शन काय होतं? तर फायनली मी तुम्हाला सांगते गाईज, फंक्शन होतं मदर्स डे सेलिब्रेशन करण्याचं. सगळे बोलतात की ह्या फॅमिलीमध्ये पहिले कधी मदर्स डे केला नाही, बट माझी अशी इच्छा होती की आपण सगळ्यांना एकदम खुश करूया, मदर्स डे सेलिब्रेशन झालं पाहिजे. सासूबाई पण एवढं खुश होत्या, मग सगळेच खुश होते. त्यांना अजून काहीच माहीत नव्हतं की मी अजून काय काय प्लॅन केलं. मी फक्त बोलली की सगळ्यांना घरी या, आज आपल्याला एकत्र जेवायचं आहे. त्यासाठी मी सगळ्यांना बोलली की तुम्ही फक्त मस्त मस्त रेडी होऊन या, आपण फोटोशूट वगैरे पण करूयात. त्या होपनेच सगळेजण साड्या घालून मस्त घरी आले होते. टोटली सगळं सरप्राईज होतं. कोणाला काहीच भणक पण नव्हती की मी काय करणार होते आणि आम्ही सगळे एकत्र येऊन एवढं एन्जॉय करत होतो. तर फंक्शनला सुरुवात झाली होती. ताट घेऊन मी सगळ्यांना ओवाळायला सुरुवात केली होती. त्यात माझ्या सासूबाई एवढ्या खुश होत्या. त्या मला असं बोलत होत्या की माझ्या आयुष्यात मी अजूनपर्यंत कधीच केक कटिंग केलं नाही आणि ती गोष्ट माझ्यासाठी एवढी हार्ट टचिंग होती की खरंच गाईज, आपण जी गोष्ट नेहमी करतो पण कोणासाठी ती एवढी स्पेशल असते आणि एवढी नवीन असते, हे मला त्या दिवशी फील झालं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, कोणाकोणाला तर त्यांना बर्थ डेट पण माहीत नाही, तर त्यांचा बर्थडे पण आम्ही असं सेलिब्रेट केला नाही. मला 1 वर्ष झालं लग्न करून, सो मी आता ठरवलं आहे की मी घरातले प्रत्येक फंक्शन करणार आणि सगळ्यांना ह्या गोष्टी करून नेहमी हॅप्पी करणार. आणि मी माझ्या सासूबाईंना प्रॉमिस केलं की माझ्याकडून जितकं होईल तितकं मी तुम्हाला हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही मदर्स डेला असं काही सेलिब्रेशन केलंय का आणि करता का, हे मला नक्की या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. कारण आमच्या फॅमिलीमध्ये तर माझ्यापासून ह्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे आणि हे आयुष्यभर आता मी कंटिन्यू करणार आहे. सगळेजण किटी पार्टी करतात, पण किटी पार्टीपेक्षा हे फंक्शन माझ्यासाठी एवढं इम्पॉर्टंट आणि एवढं म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत इन वर्ड्समध्ये, एवढं मौल्यवान आहे. आणि मला नेहमीच दुसऱ्यांना हॅप्पी बघून मला पण खूप छान फील होत होतं. देन मी केक कटिंग करायला स्टार्ट केलं होतं. आम्ही सगळे मिळून केक कटिंग करत होत्या. माझ्या सासूबाई अशाच उभ्या होत्या. तुम्ही बघू शकता की बघा, त्यांना केक कटिंग कसं करायचं हे सुद्धा माहीत नाहीये. ह्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की एवढ्या वयाच्या झाल्यानंतर पण त्यांनी कधीच आयुष्यात केक कटिंग केलं नाहीये. मी एकमेकांना भरवलं सगळ्यांनी. देन त्यानंतर फोटोशूट करायला स्टार्ट केलं आणि हे सरप्राईज जे गिफ्ट होतं ते मी एक एक करून सगळ्यांना हँडओव्हर केलं आणि ते लोक साड्या बघून खूपच खुश झाले. तर असं झालं मदर्स डेचं सेलिब्रेशन आणि इथेच मी माझा व्लॉग एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.